हाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज बऱ्याच दिवसांनी म्हटलं चला तुमच्यासोबत माझा रुटीन ब्लॉग शेअर करूया. तेवढंच बघून मलाही काम करण्याचा उत्साह येतो आणि तुम्हालाही बघून वाटतच असेल तसं एक्साइटमेंट मला वाटते तशी. तर इथं मी सकाळी मिस्टर उठले होते, त्यानंतर बेड वगैरे आवरायला घेतला. कारण सकाळी पहिलं काम हे केलं ना तर घर थोडं क्लीन वाटायला लागतं झाडू मारण्याच्या अगोदर. त्यानंतर त्यांचे कपडे वगैरे पसरून होते, सगळं आवरून व्यवस्थित ठेवून दिलं आणि घराला झाडू पोछा साफसफाईच्या गोष्टी घेतल्या. त्याआधी म्हटलं चला थोडंसं पाणी पिऊन घेऊ. बघा आता मी पाणी प्यायला घेतलंय, हे बघून तुम्हालाही आठवण आली असेल तर पिऊन घ्या. कारण की उन्हाळा लागलाय ना, गरमी खूप जास्त आहे आणि आपण बऱ्याचदा पाणी प्यायचं विसरतो आणि त्यामुळे मग आपल्याला उन्हाचा त्रास होतो. माझंही असं बऱ्याचदा होते की दिवसभरात किती प्यायचं आहे ते मी म्हणजे कधी कधी तहान लागते पण लक्ष जात नाही की पाणी पिऊन घ्यावं. असं कामामध्ये तुमचंही होत असेल बऱ्याचदा. तर चला आता तुम्ही पण 1-2 ग्लास जेवढं होईल तेवढं पाणी पिऊन घ्या. त्यानंतर हे बघा, हे चार्जर मिस्टरांना बऱ्याचदा सांगितलंय की चार्जर कधीही असे त्याला फोल्ड करून व्यवस्थित घडी घालून त्याच्यामध्ये ठेवत जा. पण नाही, त्यांचं नेहमी कधी कधी बटनही चालू राहू देतात. होते ना असं. मग मला ते बऱ्याचदा माझं लक्ष गेलं की मी ते बटन बंद करून चार्जर काढून ठेवून देते. मीही पण बऱ्याचदा विसरून जाते, त्यांना काय म्हणावं. त्यानंतर घराला झाडू वगैरे मी मारून घेतला. एवढं काही पूर्ण झाडू मारण्याचा शूट घेत बसले नाही. बाहेर बघा ऊन किती आहे, डायरेक्ट पूर्ण सूर्यप्रकाश तोंडावरती येतो असा. आणि फरशी बाहेरची एवढी तापली ना, खूप जास्त गरम झाली आहे. सकाळचीच वेळ आहे, अजून दुपारी तर खूपच जास्त तापमान असते. तुमच्याकडे पण असेलच ना. आमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्राचा सर्वात जास्त तापणारा जिल्हा हाच आहे, ज्या जिल्ह्यामध्ये मी राहते तो चंद्रपूर जिल्हा. पण तरी पण असो, मी आहे खानदेशातली आणि इकडे लग्न करून आल्यापासून मला हा त्रास थोडा जास्त जाणवतोय. कारण आमच्याकडे इतकं नसते, इकडे थोडं जास्त आहे. असो मग कामं मी लवकर आटोपण्याचा प्रयत्न करते, कारण की दुपारून मग गरमीमुळे ना कामं करायची इच्छा नाही होत आणि दुपारी खरंच नाही वाटत काम करावं असं. म्हणून मग आताच सुरुवात केली. तर इथं मी बनवते आलू वांग्याची भाजी. त्यासाठी खोबरं वगैरे हे वाटण तयार करून घेते. कांदा भाजून, खोबरं कापून ते पण भाजून घेते. खोबरं ना आमच्याकडे नाही घालत, पण हे इकडे विदर्भामध्ये प्रत्येक भाजीत मसाले भाजी असली म्हणजे खोबरं घातलं जाते आणि मी पण तेच शिकले आहे आता इकडे येऊन, कारण मिस्टरांना तसंच आवडते, सो शिकून घेतलं. असो आता इकडे माझी भाजी बनते. तोवर आता काय झालं, स्वयंपाक करता करता की ही भाजी मी जेव्हा शिजायला टाकते ना, तेव्हा माझे मिशोचे पार्सल आले. मला माहितीच नव्हतं की आज पार्सल येणार आहे. मी मोबाईल चेक नाही केला आणि ते अचानक आले. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया, म्हणून मी थोडासा रुटीन ब्लॉग घेतलाय. आणि त्यानंतर मग मी ते पार्सल पाहण्यामध्ये, ते ट्राय करून पाहण्यामध्ये इतकी बिझी होऊन गेले की नंतर मग मी काही शूट नाही घेतला. मग त्यानंतर पुढे मी ते तुम्हाला दाखवलंय काय काय मागवलंय असं. तर आता पोळ्या वगैरे करून घेते. लहान लहान पोळ्या करत बसण्यापेक्षा ते फुलके बनवतात लहान, ते करण्यापेक्षा तेल लावून पोळीच बनवलेली कधीही बरी. ते बनवायला घेतली. आणि इकडे ह्या कुकरचं झाकण, तर कुकरमधून मी, आणि इकडे भाजी बनवून तयार होती. कुकरचं झाकण काढून मी ठेवून दिलं आणि त्यावरती नॉर्मल प्लेट ठेवली. चला तर आता पुढे कंटिन्यू करूया. तसा विचारता आज तुमच्यासोबत मला ब्लॉग शेअर करायचा, रुटीन ब्लॉग असा विचार होता माझा. पण झालं असं की सकाळपासून मी काही आज मोबाईल चेक केला नाही
आणि जर का आपलं पार्सल आहे ना असेल तर आधीच आपल्याला तसं नोटिफिकेशन येऊन जाते सकाळीच. पण मी ते काही चेक केलं नाही आणि माझी कामं वगैरे आटोपली आणि कामं सुरू असतानाच अचानक माझं Meeshoचं पार्सल आलं. तर त्यात मी मॅटर्निटी शूट आहे आता माझा फोटोशूट. त्यानंतर 7व्या महिन्याचं ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे. छोटासाच ठेवलाय. पण त्यासाठीच्या मी काही वस्तू मागवल्या होत्या. तर त्या आलेल्या आहेत. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. तुमच्यापैकी जर का कुणाला हवं असेल, घ्यायचं असेल तर घेऊ शकता. तर साडी मी शॉपमधूनच घेतली आहे. पण त्यावरचं ब्लाउज मला पाहिजे होतं, तर ते मी ऑनलाईन मागवलं. रेडीमेड ब्लाउज बघा ऑफर सुरू होता तेव्हा घेतलाय मी हे. छान आहे. माझी ग्रीन कलरची साडी आहे आणि साडी थोडी सिंपल आहे. त्यासाठी मग मी हे डिझायनर ब्लाउज मागवलं. म्हणजे छान वाटेल. परफेक्ट लुक येईल आणि साईज वगैरे ठीक आहे. म्हणजे मला आता सध्या तरी थोडं लूज होतंय. मी थोडं मोठ्याच साईजचं मागवलं म्हटलं नंतर होते नाही होत म्हणून. पण ठीक आहे. छान आलंय. हे फ्रंट साइडने हुक दिलंय इथं आणि ही आहे त्याची बॅक साइड. तर असं हे मी माझ्या ग्रीन कलरच्या साडीवरती हे ब्लाउज मागवलेलं आहे. ऑर्डर केलंय. छान आहे. मला तरी आवडलं. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे फोटोशूट करायचा होता आम्हाला. म्हणजे करायचा आहे. पण त्यासाठी आम्ही ड्रेस शोधत होतो. रेंटने ड्रेसेस मिळतात ना, तर ते बघत होतो. पण ते नाहीच मिळाले शेवटी. मग आणि मॅटर्निटी फोटोशूट म्हटला त्यासाठीचा जो लाँग गाऊन असतो, तो असा रेंटने तर काही मिळाला नाही. म्हटलं विकतच घेऊन टाकूया. तर त्यासाठी मी बोलवलं आहे. एकच घेतला. कारण की ते आधीच खूप महाग असतं आणि ते घातले पण जात नाही नंतर. त्यासाठी मग हा एक मागवला आणि Meeshoवरूनच मागवला आहे. ठीक आहे. छान आलाय पण. कारण शूट करण्यासाठी पाहिजे फक्त तर आपण एवढे कॉस्टली नाही घेऊ शकत ना. 2,000 3,000 असे प्राईस असते त्यांची. ते जास्त महाग पडतात. त्यासाठी मग मी Meeshoवरनं मागवला. हा छान आलाय. म्हणजे मला आवडला. मी घालून पण पाहिला. छान दिसतोय. आणि लेंथ त्याची पूर्ण गाऊनची ही जी लेंथ आहे ना, बघा असा आहे हा गाऊन. आणि त्याची ही जी लेंथ आहे ना, ही पूर्ण मी वेअर करून पाहिला तर पूर्ण फ्लोअरला टच होते. म्हणजे फ्लोअरला टचच होत नाहीये. तर पूर्ण गोल-गोल ती चारी साइडने येते आहे. खूप छान दिसतोय. ट्राय केला मी आणि फिटिंग वगैरे पण छान आलाय. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मागवू शकता. जास्त महाग पण नाहीये. मी स्लीवलेस आहे. पुढून हे असं काहीसं डिझाइन आहे ते आपल्या इथं हातांच्या असं इकड-तिकडनं असं येऊन जाते. म्हणजे हे असं. तर हे असं आहे. तर असं आहे. ह्या 2 गोष्टी मी मागवल्या आहेत. बाकी फ्रॉक्स वगैरे ते नंतर हळू आता काही दिवसातच फोटोशूट आहे. अ, ठीक आहे तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट देखील करा. तुम्हाला ड्रेस किंवा हे कसं वाटलं म्हणून आणि काही सजेशन असतील तर नक्की द्या. चला तर मग व्हिडिओ इथे सेंड करूया. बाय बाय.